हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर व्लॉग. आज आहे मंगळवार आणि आज मी सुट्टी घेतली आहे कारण आज भाचीचा बड्डे आहे. संध्याकाळी तिकडे जायचं आहे. त्यापूर्वी दिवसभर घरातली कामं आणि शॉपिंग या सगळ्यात आज वेळ जाणार आहे. तुम्हाला मी शेअर करते आज मी काय काय करणार आहे. आत्ताच माझी आंघोळ वगैरे झाले, हेअर वॉश झाला, सानवी स्कूलला गेली. तोपर्यंत पटापट घरातली कामं आवरून घेते. इकडे मी नाश्त्यासाठी उपीट बनवत आहे आणि मिरच्या व्हिडिओ चालू करेपर्यंत चांगलाच भाजला गेला होता, त्यामुळे घरात पूर्ण ठसका उठला होता. दोघांसाठीच आम्हाला उपीट बनवायचं होतं, त्यामुळे 1 वाटी रव्याचं उपीट मी बनवलं आणि मला आता चांगला अंदाज सापडला की 1 वाटी रव्याचं उपीट करायचं असेल तर त्यासाठी 2 वाटी पाणी मी वापरते. म्हणजे खूप ड्राय किंवा खूप चिकट असं उपीट तयार होत नाही. शिऱ्यासाठी आणि उपीटसाठी सेमच प्रमाण मी वापरते. मला तरी तो चांगला वाटतो. लागलीच लगेच चहा पण बनवून घेतला. म्हणजे उपीट, चहा आणि बिस्किट असं सकाळचा आज नाश्ता केलेला आहे. त्यानंतर आवरून सानवीला आणायला जायचं आहे, त्यामुळे थोडासा हेवी नाश्ता असला तर दुपारच्या जेवणाला लेट झालं तरी चालतं. आणि माझ्या या गॅसच्या शेगडीला काय झालं आहे माहीत नाही. एका शेगडीवरती भांडे पण काळे होतात आणि त्याची आग जी असते ती पण पूर्ण लाल कलरची असं. त्याची मला सर्व्हिसिंग थोडी करून घ्यायची आहे. नेक्स्ट सुट्टीला वगैरे त्याची सर्व्हिसिंग करायला येईल. मी आता तयार झाले आणि आम्ही चाललो सानवीला आणण्यासाठी स्कूलमधून. वातावरण पण छान झालं आहे, पाऊस वगैरे नाही आहे, तर तिला घेऊन येतो पटकन. त्यानंतर आम्ही लगेचच रेड टेप आणि झुडिओमध्ये वगैरे कपडे बघण्यासाठी गेलो होतो, कारण लवकरच अनिलचा पण बड्डे येतो आहे. त्यांच्यासाठी थोडी शॉपिंग करायची होती. तिथे काही चांगलं वाटलं नाही. मग आकुर्डीमध्ये गेलो. तिथे 1-2 शर्ट आवडले, पण बाहेर येऊन बघतोय तर पाऊस चालू झाला होता. मग काय रेनकोट घातला आणि निघालो घरी यायला. 2:15 अडीच वाजता. पावसामध्ये छान वाटत होतं. रेनकोट वगैरे असल्यामुळे लगेचच रेनकोट घालून घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर येतानाच आम्ही थोडे अंडे आणि पाव घेऊन आलो, कारण मला आदल्या दिवशीच बुर्जी आणि पाव खाण्याची खूप इच्छा झाली होती. मला ऑफिसमध्ये बसल्या बसल्या ना असं एक वस्तू आठवत असतात आणि ती कधी एकदा घरी येऊन ट्राय करते असं होतं. ऐकायला आणि इमॅजिन करायला तर चांगलं वाटत होतं, पण प्रत्यक्षात खाताना मला ते काही तितकं आवडलं नाही. पण लेट पण झालं होतं, त्यामुळे मी बुर्जी पाव केला होता. त्यानंतर जेवणं वगैरे केली, थोडासा आराम केला आणि संध्याकाळच्या वेळेस मम्मीकडे गेलो. मम्मीकडे गेल्यावर पहिल्यांदा तर डायरेक्ट हॉलवरती गेलो, कारण डेकोरेशन वगैरे कसं केलं आहे ते बघितलं. त्यानंतर थोडेसे फोटोज क्लिक केले आणि मग हळूहळू एक पाहुणे यायला लागले. फोटोशूटसाठी फोटोग्राफर ऑलरेडी येऊन थांबले होते. मग खुशीला खाली घेऊन आलो, कारण फोटोशूट सगळे यायच्या आधी झालं म्हणजे ती गडबड करणार नाही. पण हळूहळू सगळेच लोक यायला लागली आणि खुशी पहिल्यांदा तर चांगली होती, पण नंतर इतकी माणसं बघून ती पण घाबरली आणि मग किरकिर करायला लागली. कार्यक्रम अगदी छान झाला. त्यानंतर इकडे केकची अरेंजमेंट झाली होती. फॅन्सी केक असल्यामुळे बराच वेळ ते लावत होते बरंच काही, आणि छोट्या मुलांना ते छान वाटत होतं.
त्यामुळे ते तिथेच जाऊन बघत होते. केक वगैरे लावायला जास्त वेळ गेला कारण फॅन्सी केक होता. आणि फायनली असा काहीसा केक दिसत होता. तोपर्यंत छान फोटो पण काढून झाले, सगळेजण आले पण होते. मग केक कटिंग वगैरे केलं. आणि बड्डे म्हटला की छोट्या मुलांची नुसती गडबड गोंधळ असतो. एकाला बलून पाहिजे असतो, एकाला केक पाहिजे असतो, तर एकाला वेगळंच काही पाहिजे असतं. पण या सगळ्यांमध्ये छोट्यांचं छान एन्जॉय होतं. सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि टेबलाला धक्का लागेल याची भीती वाटत होती, म्हणून केकवाला पण सारखा केक खाली करायचा वरती करायचा. फायनली बड्डे गर्लची एंट्री झाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिला बड्डे विश केला. ही आहे माझी मम्मी, म्हणजे खुशीची आजी. आणि सगळ्यांचे एकेकांचे फोटो होत होते, पण खुशी खूप वैतागली होती कारण भरपूर जण तिला उचलून घेत होते आणि इतकी माणसं पहिल्यांदाच बघितल्यामुळे ती थोडी चिडचिड पण करत होती. फायनली केक कट केला, फोटोज वगैरे केले आणि छान असा बड्डे सेलिब्रेट केला. सगळं झाल्यानंतर मेन काम चालू झालं होते, म्हणजे जेवणासाठी बिर्याणी ऑर्डर केली होती, सोबतच गुलाबजाम पण होते. आखाडाचे शेवटचे 1-2 दिवस राहिले होते, त्यामुळे छान बिर्याणी मागवली होती. म्हणजे आखाड पार्टी आणि खुशीचा बड्डे दोन्ही सोबतच होऊन जाईल. सगळ्यांनी जेवण एन्जॉय केलं. माझी आजी, मावशी, मामी सगळे चालले होते, त्यामुळे सगळे निवांत गप्पा मारत मारत जेवण वगैरे केलं. आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 12 आणि आम्ही आत्ताच घरी आलो आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.